ज्ञानोबांसारख्या थोर संतांची भूमी, तिथे वाहते गंगा यमुना आणि गोदावरी, जिथे धर्म आहे, भाईचारा आणि आहे विविधतेत एकता, संगीत, नृत्य, नाट्य व विविधतेने नटलेल्या अशा या माझ्या भारत मातेला आणि माझे कुलदेव जेजुरीच्या खंडेरायाला माझे कोटी कोटी नमन. शुभाचा हा देश आपला, संतांची भूमी, व्यसनाच्या या विळख्यामध्ये का अडकलोय आम्ही? म्हणजे नागरिकच्या ताकद होती शत्रूंना नमवायची, त्याच हातांना आज गरज का नशा आणि दारूची? जागेवारी तरुणांना आता वेळ हीच आहे लढाईची, व्यसनमुक्त भारत करून देशाची शान घडवायची, देशाची शान घडवायची. नमस्कार आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर व माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी विराजेश महाराज खाडे फ्रॉम प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाकेवाडी येथे इयत्ता 7वीचा विद्यार्थी आपल्या समोर व्यसनमुक्त भारत काळाची गरज हा एक ज्वलंत विषय मांडत आहे. मित्रांनो, स्वामी विवेकानंद म्हटले होते, भारत हा तरुणांचा देश आहे आणि हीच तरुण शक्ती भारताला महासत्ता बनवेल. परंतु खरंच आता तरुण वर्ग असा आहे का? ज्या तरुणांच्या खांद्यावर या भारत देशाचं भविष्य आहे, त्यातील अनेक खांदे आज व्यसनाच्या ओझ्याखाली वाकले गेले आहे. तरुण हा देशाचा कणा आहे असे आपण म्हणतो, परंतु हा कणा व्यसनामुळे बुडत चालला आहे. दारू, तंबाखू, गुटखा, सिगरेट, ड्रग्ज यासारख्या व्यसनांच्या नशेचे वादळ शहरांपासून ते गावापर्यंत जणू एका रोगासारखे पसरत चालले आहे. मित्रांनो, व्यसन हे फक्त एका व्यक्तीला संपत नाही, तर ते संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त करते. व्यसन हे विनाशाचे दुसरे नाव आहे आणि याच व्यसनाच्या दलदलीतून आपल्या भारत देशाला बाहेर काढणे ही काळाची गरज आहे. मित्रांनो, कोणी म्हणते मी फॅशन म्हणून सिगरेट ओढतो, कोणी म्हणते मी टेन्शन घालवण्यासाठी पितो, पण जेव्हा कॅन्सरचा विळखा पडतो ना, तेव्हा मात्र सारा रुबाब एका झटक्यात ठासवतो. म्हणून मी म्हणतो, कंट्रोल युअर माइंड अदरवाइज ॲडिक्शन विल कंट्रोल यू. म्हणजेच मित्रांनो, तुम्ही तुमच्या मनावर ताबा ठेवा, नाहीतर व्यसन तुमच्यावर ताबा ठेवेल. व्यसनमुक्त भारत ही फक्त एक घोषणा नव्हे, तर ही काळाची गरज आहे. व्यसनाच्या अंधाराकडून भविष्याच्या प्रकाशाकडे जाण्यासाठी तरुणांना योग्य दिशा दाखवणे ही काळाची गरज आहे. मित्रांनो, व्यसन हे फक्त आता तंबाखूच्या पुढीत किंवा दारूच्या बाटलीत उरलेले नाही, तर ते आता आधुनिक झाले आहे. ने ड्रग्ज आणि विपिंग सारख्या आधुनिक रूपामध्ये ते घरात घुसले आहे, तर मुलींमध्ये तरी पण फॅशनच बनली आहे. याने हृदयविकाराचे झटके आणि फुफ्फुसाचे गंभीर आजार होतात. धूम्रपान केल्यामुळे हृदयाचा आजार व दम्याचा त्रास होतो. मला सांगा, मोबाईल, सोशल मीडिया, ऑनलाईन गेमिंग आणि ऑनलाईन जुगार, सट्टा हे देखील व्यसनाचेच प्रकार ना? हा, हे देखील व्यसनाचेच प्रकार नाही. रील्स सध्या सर्वत्रच म्हणताना दिसतात, हे देखील एक व्यसनच लागले. पण विचार करा, देशाचा तरुण हा रील्सच्या नादात साधा रेल्वेवरून उडी मारतो, स्टंट म्हणून रोडच्या मध्यभागी हात सोडून गाडी चालवतो आणि जुगार किंवा सट्ट्यामध्ये पैसे हरल्यामुळे आत्महत्या करतो किंवा स्वतः दारू पिऊन स्वतःबरोबर दुसऱ्याचे जीवन धोक्यात घालतो. तेव्हा समजते की हा व्यसनाचा विळखा किती खोलवर उतरत चालला आहे. बघा मित्रांनो, क्षणिक सुखासाठी लागलेली सवय ही चूक हे व्यसन कधी बनते हे कळतही नाही. पण हे सगळं कधी थांबणार? यासाठी नुकतीच ऑगस्ट 2026 मध्ये आपल्या देशामध्ये नशामुक्त युवा फंड विकसित भारत हे अभियान सुरू करण्यात गेले आहे. विकसित भारत फॉर तरुण युवा, ह्याचे मुख्य ध्येय असे की तरुणांना शारीरिक व मानसिक स्थितीने सक्षम बनवणे हे या अभियानाचे मुख्य ध्येय आहे. मित्रांनो आणि तरुणांनो, तुम्ही तुमची ऊर्जा ही व्यसनाकडे न वळवता खेळ, क्रीडा, कला आणि व्यवसायाकडे वळवली पाहिजे आणि पालकांनी देखील त्यांच्या मुलाशी संवाद साधावा. तर आपला पाल्य हा चुकीच्या मार्गाला लागू नये याची दक्षता घ्यावी आणि तेव्हाच ही तरुण पिढी सक्षम बनेल. आणि जाता शेवटी मी एवढंच म्हणेन, तरुणाईची शक्ती आता योग्य मार्गी लावूया, तरुणाईची शक्ती आता योग्य मार्गी लावूया, व्यसनमुक्त होऊन देशाची शान वाढवूया. आता हात घेऊन एकच संकल्प करूया, व्यसनमुक्त भारताचे सुंदर स्वप्न साकार करूया. धन्यवाद. भारत माता की जय.